जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना। देशाच्या सुरक्षेसाठी आणि लोकशाही व्यवस्था प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठीही घुसखोरी रोखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं BSF स्थापना दिनी प्रतिपादन। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 30 तारखेला सर्वपक्षीय बैठक। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची तेल अवीव इथं इस्रायलचे उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा। उभय देशांमधील मुक्त व्यापार करारासाठीच्या अटी निश्चितीवर केली स्वाक्षरी। शेतीत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून त्याला पूरक धंद्याची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध बनेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात विश्वास। नागपूरमध्ये संत्र्यासाठी स्वच्छ रोप केंद्र सुरू करण्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात घोषणा। गोव्यात इफ्फीमध्ये क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो या मास्टर क्लासचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकावर वाहिली आदरांजली। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केलं नमन। आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा प्रवेश। मात्र पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विक साईराज चिराग शेट्टी जोडीचा पराभव। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या।